सर्वप्रथम सर्वांना जय हिंद. बघा, मध्य प्रदेशातील एक आमदार आहे, तिचं नाव आहे उषा ठाकूर. त्या या समस्त देशवासियांना एक संदेश देतात की माझं डायरेक्ट देवाशी कनेक्शन आहे आणि तुम्ही जर बीजेपीला मतदान केलं तर तुम्ही यशस्वी व्हाल, आणि जर तुम्ही बीजेपीला मतदान नाही केलं तर पुढच्या जन्मी तुम्ही शेळी, मेंढी, कुत्रा, मांजर यांच्या जन्माला जातात. बघा, हे खेदजनक वाक्य म्हणजे बीजेपीची बाजू मांडण्यासाठी या संविधानिक पदावर बसलेल्या आमदार एक अशा पद्धतीने वक्तव्य करतात. या वक्तव्याचं या सर्व देशवासियांनी खंडन केलं पाहिजे. कारण की एक जिम्मेदार पदावर बसलेल्या तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही देशवासियाला काय संदेश देतात की जर तुम्ही बीजेपीला मतदान नाही केलं तर पुढच्या जन्मी तुम्ही मेंढी, बकरी, कुत्रा, मांजर यांच्या जन्माला जातात. अरे तुमचं जर डायरेक्ट देवाशी कनेक्शन असेल ना उषा ठाकूरजी, माझा या देशवासियांच्या वतीने एक तुम्हाला संदेश आहे की तुमचं डायरेक्ट जर देवाशी संबंध असेल ना तर तुम्ही देवाला मागणी करा की या माझ्या देशातील बेरोजगारी हटली पाहिजे, या माझ्या देशातील या जिजाऊ सावित्रीच्या लेकीवर होणारे अन्याय थांबले पाहिजे, या माझ्या देशातील गाव वस्ती वाड्यातील रस्ते सुधारले पाहिजे, आमचा आरोग्याचा प्रश्न सुधारला पाहिजे, आमचे शेतीचे प्रश्न सुधारले पाहिजे. तुम्ही जर खरेच जर देवाशी तुमचा जर कनेक्शन असेल ना तर तुम्ही या देवाला डायरेक्ट अशा पद्धतीने बोललं पाहिजे की देवा, की आमच्या देशातील गरिबी, आमच्या देशातील आरोग्याचा प्रश्न, आमच्या देशातील रोज होणारे अन्याय थांबले पाहिजे. आणि हे प्रश्न न मांडता तुम्ही तुमचं देवासमोर कनेक्शन आहे, जर तुम्ही बीजेपीला जर मतदान नाही केलं तर तुम्ही शेळी, मेंढी आणि कुत्रा, मांजर यांच्या जन्माला जातात. या विधानाचं मी या देशवासियाच्या वतीने खंडन करतो आणि थांबतो. जय हिंद.